बांधकाममधून महिला यांच्या व्यथा रावेचे नायब तहसीलदार सचिव तायडे यांनी ऐकून तातडीने कामगार प्रशासनास दिल्या सूचना। कधी चालू होईल तुमचं? खूप मोठ्या प्रमाणात रश होतोय आणि ही गर्दी आवाने बाहेर जाते, त्याच्यामुळे स्थानिक ठिकाणी पण प्रशासनावर लोड येतोय। त्यामुळे ऑनलाईन अपॉइंटमेंट बंद करण्यात यावे असा हा पूर्ण विषय चालू आहे। आणि या लोकांची आजची तारीख दिली तर काय होईल? मग काही प्रॉब्लेम नाही त्यांना? कोणालाच काही प्रॉब्लेम नाही, सर्वांच्या ताटा पण बंद झाल्या। डायरेक्ट आपण काय म्हणजे शासन म्हणजे विचारात आहे विषय की अपॉइंटमेंट डायरेक्ट कॅन्सल करायचं। लोकांकडनं ते 100-150 रुपये 50-100 जे काही जात आहे ते पण जायला नको, प्रत्येक व्यक्तीला मोफत भाडे दिले गेले पाहिजे, हा शासनाचा उद्देश आहे। त्याप्रमाणे देण्यात येते। म्हणजे थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की ज्या लोकांच्या तारखा गेल्या आहेत त्या तारखेचा काही प्रॉब्लेम नाही बिलकुल। म्हणजे तुमची साईट चालू झाली की त्यांना सगळ्यांना भाडे मिळतील असं म्हणणं आहे तुमचं? आणि त्या म्हटल्याप्रमाणे अपॉइंटमेंटच कॅन्सल व्हावी असं शासन दरबारी निर्णयाच्या संदर्भात त्या प्रोसेस चालू आहे। जर का ही प्रोसेस जर का अंमलात झाली तर प्रशासन म्हणून तुम्हाला पण काही प्रॉब्लेम राहणार नाही आणि आम्हाला पण काम करत असताना आम्ही 5 ऐवजी 10 लोक पाठवू। 10 लोक पाठवताना रायगडच्या एकाच ठिकाणी तर मग पाठवताना विवरण 1 टाकू, रायगडमध्ये 4 टाकू आणि बाजूला रामजीपूर वगैरे तिकडच्या साईडला किंवा मोरगाव वगैरे आपण त्याच्यात 1 टाकू। म्हणजे गर्दी वेळ झाल्यानंतर तुमच्यावर पण म्हणजे गर्दीच होणार नाही, आपल्यावर पण लोड येणार नाही। मग कधीपर्यंत होईल अंदाज? आता त्याच्यासाठी पत्र व्यवहार चालू आहे कंटिन्यू। तारखा कशा काय दिल्या म्हणा तुम्ही? ह्या तारखा तुम्ही कशा काय दिल्या होत्या? मग या तारखा आपण दिलेल्या सर, या पोर्टलने दिलेल्या आहे। पोर्टलने दिल्या? आणि आता त्यावेळेसाठी आपण तिथे बॅनर लावून टाकलेला आहे। मग तुम्ही आता हे कधीपर्यंत होऊ शकतं? अंदाज सांगा, अंदाज। एक अंदाज झालं तर 2 दिवसात पण होऊ शकतं किंवा 5-6 दिवसात पण होऊ शकतं। म्हणजे तुम्ही आता प्रत्येक गावामध्ये म्हणजे जवळपास रावेरच्या जवळपास तुम्ही 10-12 ठिकाणी तुमचं स्टॉल लावणार, बरोबर?